नमस्कार, मी करुणाच ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। 3 दिवस झाले आहेत आम्हाला इथे येऊन आणि आज आम्ही जाणार नाही, उद्या जाणार आहे। तर आज आम्ही जाणार आहे रामटेकला। रामटेक जे आहे ते मी पाहिलं नव्हतं, तर आता त्यासाठीच आम्ही रामटेकला जाणार आहे। तर आज आहे पाऊण 4, जेवण वगैरे करू आणि त्यानंतर तयारी करू आणि रामटेकला जाऊ। तर मी तुमच्यासोबत जसं झाला मला तसाच तुमच्यासोबत रामटेकचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करेन। पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवरती जे आहे ती माझे मी डेली ब्लॉग, तसेच हेअर केअर रुटीन, स्किन केअर रुटीन आणि बऱ्याचशा जे आहे ते घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते। तर मग चला आता आम्ही निघालोय रामटेकसाठी। तर आता बघूयात मग रामटेक कसं आहे ते। तर आता जेवण वगैरे करून आम्हाला बासुंदीचा पाहुणचार होता, मग बासुंदी वगैरे खाऊन सगळं जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो आहे रामटेक साईडला जाण्यासाठी। तर इथे मी थांबलेली होती कारण ताई यायच्या होत्या आणि त्या ज्या तिथे शेजारच्या बाया वगैरे होत्या बसलेल्या होत्या, तर त्या शाहूला मुलगी समजत होत्या आणि आम्ही लग्नातही गेलो आणि कुठेही गेलो ना आता शाहूला कोणी मुलगी समजते, जास्तीत जास्त लोक जे आहेत शाहूला मुलगी समजते। तर त्या बाया विचारत्या की तुमची मुलगी किती वर्षाची आहे, चालते का? मग त्यांना मी म्हटलं की नाही, मुलगी नाही आहे, दोनही मला मुलंच आहेत। तर आता आम्ही रामटेकसाठी निघालो आणि ज्या घरी आम्ही गेलो होतो दादाच्या घरी, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तर बघा रामटेकसाठी आम्ही निघालो आहे। तर रामटेक आता आलेला आहे तिथे, म्हणजे तिथून जे आहे ते रामटेक 1 तासाचा रस्ता आहे। तर रामटेकला आम्ही इथे आलेलो आहे। मी रामटेक जे आहे ते पहिल्यांदाच पाहिलं आणि खूप अशा पायऱ्या वगैरे आहेत तिथे, सर्वजण असे समोर चालले होते। माझ्या मृगांगला झाली होती माकडं पाहण्याची घाई, कारण त्याच्या बाबांनी रामटेक आधी पाहिलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की तिथे माकडं आहे, तर लाल तोंडाची माकडं तिथे आहे असं त्यांच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं। त्याला माकडं पाहायची खूप घाई झाली होती, पण इकडे खाली काही माकडं नव्हते। वर गेलो तेव्हा फक्त एकच जे आहे तेव्हा लाल तोंडाचं माकड जे आहे ते दिसलं आणि बाकी सगळे असे जे नॉर्मल आपल्याकडे काळ्या तोंडाचे माकडं असतात तसेच सगळे माकडं होते। बघा इथे माकडं बसलेली आहे आणि सगळे जसे आपल्याकडे माकडं असतात ना काळ्या तोंडाचेच माकडं तिथे होते। तर मुलांनी इथे हातात घालायचं कवडं वगैरे पाहिजे होतं त्यांना। तर त्या दोघांनीही, प्रयांश आणि मृगांग दोघांनीही तिथून कळं घेतलं हातात घालायसाठी। आणि बघा कमळाची फुलं इथे किती छान आहे, मला तिथे काहीच नाही, रामटेकपेक्षा तर कमळाचे फुलंच खूप आवडले। आणि आम्ही कोराळीला सुद्धा गेलो होतो 2 वर्ष आधी, तिथे सुद्धा खूप छान छान कमळाची फुलं होते। तर मला तिथं फक्त ते कमळाचे फुलंच आवडले। रामटेक की मला इतकं आवडलं नाही आहे, म्हणजे नंतर असं वाटलं की रामटेकपेक्षा आपण कोराळीला जर गेलो असतो तर बरं झालं असतं, कारण रामटेकमध्ये मला पाहण्यासारखं काहीच वाटलं नाही। म्हणजे तिथं फक्त असं काय खूप असं जुना वगैरे ते मंदिर आहे, दगडाचं कोरीव काम केलेलं आहे, बस तेवढंच मला वाटलं। खूप छान असं मंदिर वाटलं मला तिथलं। आणि वरून जे आपण पाहतो तर वरून जे आहे ते गाव सगळं एकदम छोटं दिसते आणि खूप उंचावर असं हे मंदिर आहे रामटेकचं। रामाचं मंदिर दर्शन वगैरे केलं आणि मग आम्ही इथे बघा जाताना जे आहे ते मृगांक आणि प्रयांशने ते फोटो काढले। तर त्यांना ते दादा पोज सांगत होते फोटोवाले, मग त्याच्या बाबाने वगैरे त्याला सांगितलं प्रयांशला की असा पाय कर, असा हात कर, मग दोघांनी फोटो काढले। आणि आमच्या मृगांगला जे आहे ते पोज सांगायचं लागत नाही, डायरेक्ट फोटो एकट्याचा काढायचा, बघा असा पोज देऊन मस्त उभा राहिला। आणि हे जे 2 फोटो आहे ते मृगांग म्हणे की प्रयांशचे फोटो मलाच पाहिजे आणि माझेही मलाच पाहिजे। 2 फोटो जे आहे ते मृगांगने घरी आणले आणि हे दादा आणि हे फोटो घ्यायसाठी थांबले आणि आम्ही निघालो समोर। तर बघा इथे असं बोर्ड लागलेलं होतं की कुठलेही व्हिडिओ शूटिंग, फोटो वगैरे आणि रील्स आतमध्ये बनवू नका। आणि पाहिलं तर जागोजागी असे बोर्ड लागलेले होते, खूप ठिकाणी 2-4 ठिकाणी आतमध्ये बोर्ड लागले होते, पण ते लोक ऐकते का? लोकांनी फक्त मूर्तीचे फोटो नाही काढले, बाकी हे इथं आम्ही वर चढलेलो होतो, या ठिकाणी तर बापरे लोक स्पेशल फोटो काढण्यासाठी वर चढत होते। पण मला भीती वाटली, मी म्हणजे अंदरचं काहीच शूट केलं नाही आहे, कारण मोबाईल वगैरेचा माकडाची भीती होती। खिशात ठेवला मोबाईल जो होता तोही माकडं म्हणजे खिशाला वगैरे त्यांनी हात पुरवला होता, पर्ससुद्धा ओढली होती ताईंची। मला म्हणजे मोबाईल हाती ठेवायची ते माकडाच्या भीती वाटली, त्यामुळे मी खूप काही शूट केलं नाही। अंदरचं मंदिरात वगैरे होतं, बाहेर शूट करण्यासारखं मंदिर वगैरे होते। बघा इथे एकादशी मंदिर आहे, तिथून मी थोडं शूट केलं, कारण की मला लोकांजवळ सुद्धा मोबाईल दिसले, तर मी फक्त एकादशी मंदिर जे आहे तेवढंच शूट केलं आणि बाकीचं शूट जे आहे ते बाहेर केलं। आणि तिथे ना छान असं म्हणजे पाणी भरपूर आहे, सगळीकडे तलाव पाणी आजूबाजूला दिसतात। तर जे आहे मंदिराच्या अंदरही असं पाणी आहे। तर अशी जी विहीर आहे ते आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा महिमापूर म्हणून गाव आहे,
तिथेसुद्धा आधी खूप पाणी असायचं आणि पूर्ण पाणी निळं असायचं. तर अशीच विहीर तिथे रामटेकलासुद्धा आहे. तर हे विहीरचं एक छान लहान मुलगी होती, ती छान सांगत होती की इथे म्हणजे हिंदीत सांगत होते की सीता मैया यहाँ पे नहाता था, ऐसा मैंने सुना है. तर म्हणजे खूप छान ती तिच्यासमोर जो एक माणूस होता त्याला माहिती सांगत होती. आणि मला हे म्हणजे हा किल्लाच आवडला. तर इथे छान पूर्ण किल्ल्याचं जे आहे ते दगडात कोरीव काम केलेलं आहे. तर असं सुंदर असं मंदिर होतं हे. तर आता आम्ही दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता घरी जाण्यासाठी निघालो. पण मुलांना खायचा होता कच्चा चिवडा, तर त्यांच्यासाठी ह्या ताई कच्चा चिवडा वगैरे घेत आहेत. कच्च्या चिवड्याचे खूप स्टॉल होते, तर त्या चिवडा वगैरे घेतला आणि मुलांनी बघा इथेच खाल्ला. आणि त्यानंतर जे आहे ते आम्ही घरी जाण्यासाठी निघालो, कारण खूप वेळ झाला होता, संध्याकाळी झाली होती. तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. 1 तासाचा रस्ता आहे तिथून. लहान मुलं आहे, शाहूलासुद्धा झोप येत होती. तर त्यासाठी आम्ही नंतर घरी निघालो. आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते आम्हाला गावाला यायचं होतं. तर जाताना बघा आम्ही एकच ही बॅग घेऊन गेलो होतो आणि येताना आमच्या 2 बॅग आमच्याजवळ वाढल्या होत्या. तर हा जो ड्रेस आहे माझ्या मृगांच्या अंगात दिसत आहे, तर तो त्या दादांनी घेतलेला आहे. आणि मला साडी घेतली. तर मी साडी ते पिकोफॉल नव्हती आणि ब्लाऊज वगैरे नव्हतं, म्हणून मी साडी घालून नाही आले. पण मुलांना ड्रेस घालून आम्ही तिथूनच आलो. तर हा ड्रेस आहे माझ्या शाहूच्या अंगातला. दोघांचेही ड्रेस खूप छान आहे. आणि दादाचं असं नाही की याच वर्षी आम्ही तिथे गेलो म्हणून घेतले. तर ते आमच्या घरी जेव्हा येतात तेव्हासुद्धा ते आम्हाला कपडे आणतात. दरवर्षी काहीतरी ते घेऊन टाकतात. पण आम्ही असं म्हणजे काहीच नाही त्यांना. म्हणजे जेव्हा मुलगी झाली तर तेव्हाच फक्त ताईला साडी वगैरे घेतली 1-2दा आणि त्रिशाला ड्रेस घेतला होता. तर त्यांचं असं नाही आहे की यांनी काही दिलं नाही तर आपल्यासुद्धा काही द्यायचं नाही, असं नाही आहे. तर ते म्हणजे त्यांचे जे आहे ते दरवर्षी त्यांचं जे ठरलेलं आहे ते करतात. तर आम्ही दुसऱ्या दिवशी बघा इथे आलो होतो बर्डीला. तर बर्डीला आम्ही आलो, 1 तास थांबलो, पण आम्हाला काही गाडी भेटली नाही. पण नंतर आम्ही गेलो बस स्टँडला. तिथून परत म्हणजे ॲटोनी बस स्टँडला गेलो. बस स्टँडला गेल्याबरोबर जे आहे ते आम्हाला गाडी भेटली. आणि शाहू बोर झाला, तो उभा राहू चिडचिड करत होता, पाणी वगैरे पाजलं. आणि मग नंतर आम्ही ॲटोने निघालो बस स्टँडला. तर बस स्टँडला आम्हाला गेल्याबरोबर जे आहे ते बस भेटली आणि आम्ही नागपूरवरून अमरावतीसाठी निघालो. तर आता शाहूचं असं आहे की मृगांजवळ खिडकीजवळ बसला त्यालाही खिडकीच पाहिजे. ते दोघंही भाऊ जे ते खिडकीजवळ बसले. आणि आम्ही घरी आता सकाळी आम्ही निघालो तिथून, म्हणजे 11 वाजता निघालो. तर आम्ही आमच्या घरी येऊन पोचलो 5:30-6ला घरी येऊन पोचलो. तर घरी आल्यावरती बघा आपल्या घरी सर्वात आधी जे आहे ते मी घरी आल्यावर जे आहे ते माझे झाडं पाहिले. आणि झाडं पूर्ण सुकून गेले होते, कारण 10 दिवस आम्हाला ते लागले. जाताना मी सगळे झाडं जे आहेत समोरच्या गॅलरीत नेले होते, तिथं ऊन वगैरे लागत नाही. तरीसुद्धा झाडं माझे जे आहे ते सगळे सुकून गेले होते. आणि मृगांनी आल्याबरोबर त्याच्या मामे भावाने त्याला फटाके दिले होते. तर हे फटाके त्याचे आल्याबरोबर त्याने सगळ्या बॅग खोलल्या, कपडे फेकले आणि सगळ्यात आधी फटाके काढले आणि फटाके फोडायला सुरुवात केली. तर माझ्या मावस बहिणीच्या घरीसुद्धा मला बघा ही साडी माझ्या मावस बहिणीने घेतली. यांना टॉवेल वगैरे दिला. आणि हे आहे त्यांचे रामटेकचे फोटो, मृगांक आणि प्रयांचा फोटो आहे ते त्यांनी सोबत आणले मृगांकने. तर मग असं झालं आमचं गाव. तुम्हाला कसं वाटले व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया आता एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तरी बघा असे आमचे दिवाळीचे कपडे वगैरे असे आहे. ताईने लाडू चिवडासुद्धा माझ्या मावस बहिणी लग्नातून आम्हाला दिला होता. तर चिवडा अर्धा आम्ही रस्त्याने खाल्ला, लाडूही रस्त्याने खाल्ले. आणि ही आहे बघा दादाच्या घरची माझी साडी. तर चला आता व्हिडिओला करूया एंड आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर ताईंनी यांना हा टॉवेल वगैरे दिला, टॉवेलसोबत रुमालसुद्धा दिला. तर असं होतं मग आमचं गाव. 10 दिवसाचं गाव झालं आमचं. आता मस्त घरी आहे आम्ही. आता आरामात घरचे कामं, ब्लाऊज वगैरे शिवणं, घरातली साफसफाई सगळे कामं करायचे आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी छान छान व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. तर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया. बाय.